नमस्कार सर्वांना। तामसिक, राजसिक आणि सात्विक पूजा काय असते हे ज्यांना माहीत नाही, हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। हा विषय अनेकांना माहीत असतो, पण खरा अर्थ समजलेले लोक फारच कमी असतात। चला तर मग आज आपण हे थोडं खोलात जाऊन समजून घेऊयात। शास्त्रानुसार पाहिलं तर संपूर्ण सृष्टी ही 3 गुणांनीच चालते, सत्व, रज आणि तम। पहिला प्रकार तामसिक पूजा ही नेहमी भीतीतून जन्माला आलेली असते, जसं की अंधश्रद्धा, जबरदस्तीचे नवस, भीषण रूपांची केवळ भयाने केली जाणारी पूजा। हे केलं नाही तर देव रागवेल अशी भावना। सरळ शब्दांत सांगायचं झालं तर यात अघोरी, तंत्र, बळी, साधकांच्या मनात भीती निर्माण करणे, हे केलं नाही तर अनर्थ होईल अशी धमकी, मोठ्या रकमेची वसुली, गुप्तविधी सांगून अंधश्रद्धा पसरवली जाते। थोडक्यात ही पूजा भीती, अज्ञान आणि अंधारातून केली जाते। इथे देवांशी नातं नसून देवाची भीती निर्माण केली जाते। भगवद्गीतेतील 17वा अध्याय सांगतो, अयोग्य विधी, श्रद्धेशिवाय आणि अज्ञानातून केली जाणारी पूजा ही तामसिक पूजा असते। दुसरा प्रकार राजसिक पूजा ही इच्छांमधून जन्माला आलेली असते, जसं की धन, यश, सत्ता मिळावी या उद्देशाने केली जाते। मी हे केलं आहे, आता देवाने मला हे द्यायलाच हवं असा भाव। यात मोठे मोठे पूजाविधी, राजसिक नैवेद्य, समारंभ, दिखावा असतो। थोडक्यात सांगायचं झालं तर फळाच्या अपेक्षेने केलेली पूजा म्हणजेच राजसिक पूजा। ही पूजा इच्छा, अपेक्षा, व्यवहार यावर आधारलेली असते। बाहेरून ती धार्मिक दिसते, पण आतून ती देवाशी केलेला एका प्रकारचा सौदाच असतो। आणि शेवटी सात्विक पूजा। सात्विक पूजा ही पूर्णपणे समर्पणातून जन्माला आलेली असते। यात भगवंत जे देतील ते मनापासून प्रसाद म्हणून स्वीकारले जाते। सात्विक पूजा साधी असते, मन एकाग्र असतं, कोणत्याही फळाची अपेक्षा नसते आणि अशी पूजा करताना मनाला एक अलौकिक शांतता आणि समाधान मिळतं। आपलं शास्त्र सांगतं, फळाशिवाय कर्तव्य भावाने केलेली पूजा हीच खरी सात्विक पूजा आहे। अशी पूजा केल्याने मनशुद्धी होते, विवेक जागा होतो आणि मुक्तीचा मार्ग खुला होतो। आता शेवटचा आत्मपरीक्षणाचा प्रश्न मंडळी, रोज पूजा झाल्यावर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, आपण कोणत्या प्रकारची पूजा करत आहोत? तामसिक, राजसिक की सात्विक? चला मी अगदी सोपं करून सांगते। पूजा झाल्यावर मनात भीती उरत असेल तर ती तामसिक पूजा, शंका, अपेक्षा उरत असतील तर ती राजसिक पूजा, आणि मनात शांतता व समाधान मिळत असेल तर ती सात्विक पूजा। शेवटचा विचार लक्षात ठेवा मंडळी, पूजा ही देवाला बदलण्यासाठी नसते, ती आपल्याला बदलण्यासाठी असते। देवाने जगण्यासाठी लागणारं सर्व काही आपल्याला दिलेलंच आहे, मग आपण देवाला आठवण करायची की फक्त आपल्या स्वार्थासाठीच का? कधीतरी त्यांना नुसती प्रेमाने हाक मारा आणि मग बघा, तुम्ही जे मागाल त्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला मिळेल। तर मंडळी, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।